गोष्टी चालू असतात. मग त्याचा परिणाम आपल्या जॉब किंवा बिझनेसवर का आणि कसा पडतो? व्हेरी नाईस उर्मिला. सो ते बघणार आहोत आपण. आता कुणाकुणाला त्यांच्या जॉब किंवा बिझनेसमध्ये प्रगती करायची आहे? चॅट बॉक्समध्ये सांगा, की काही जणांनी कोर्स फक्त तेवढ्याचसाठी जॉइनही केलेला असू शकतो. नाहीये. सॉरी? चॅट बॉक्स उघडत नाहीये आज माझा. फक्त हेच येतंय ना, लोडिंगच येऊन राहिलंय. नाही पण आहेत ना लोकं मेसेज करतायत त्याच्यावर. हो, ठीक आहे मी तिथे बघा. ओपन करतेय तर हं, होतच नाही आज ओपन. रोज होतंय, आज हं. होतच नाही. ओके, मी खास त्याच्यासाठीच कोर्स जॉइन केलेला आहे मॅडम. ओके. मग काय इश्यू आहे? मला पाहिजे तेवढा माझा बिझनेस नाही होत मॅडम. माझं ओके. पार्लर आहे, मी होम सर्व्हिस देते. हं, असं पाहिजे तेवढं नाही. मला क्लायंट नाही आहेत. ओके. तर हे सगळं आता बोललात ते ई-एफ-टीने रिलीज करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी. हं. मला पाहिजे तेवढा बिझनेस मिळत नाही, मला क्लायंट येत नाही, मला हवे तेवढे पैसे मिळत नाहीत. जे नकोय तेच बोलताय. जे पाहिजे ते बोलल्यावर हवं ते मिळतं. जे नको आहे ते बोलल्यावर ते मिळत नाही. जे नकोय ते बोलल्यावर नकोय तेच मिळणार आहे. हाच भाग आहे. आता आपण पहिल्या दिवशीपासनं आजपर्यंत लाइक हेल्थ, रिलेशनशिप, करियर आज घेणार मनी. सो अशा सगळ्या बाबतीत आपण काही ना काही बघितलं. आपल्या हेल्थ एंड इमोशन्स, आपली गट हेल्थ, आपली बिझनेस हेल्थ या सगळ्या गोष्टी वर आपण काम केलं. आता महत्वाची गोष्ट काय आहे? आपल्या भीती. हील युअर फिअर. आपली भीती घालवणं. तुमच्या म्हणजे अंडरस्टँड युअर कोर मेंबर्स इमोशनल हेल्थ. तुम्हाला तुमच्या कोर मेंबरची इमोशनल हेल्थ जाणून घेणं गरजेचं आहे. अंडरस्टँड युअर कोर मेंबर्स इमोशनल हेल्थ. ॲज इन काय? की अ, तुम्ही काय वागता आहात किंवा तुमच्या घरातले इमोशनल हेल्थ काय आहे? कोर मेंबर म्हणजे मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं आपल्या घरातली महत्त्वाची लोकं. सो ते आहेत कोर मेंबर्स. मग इमोशनल हेल्थ त्यांची काय असेल? तर कोर मेंबर्सची इमोशनल हेल्थ. हाऊ वॉज कोर मेंबर एनर्जी? वॉज इट सिंपल सेम लाइक यू? कोर मेंबरची एनर्जी कशी होती? तुमच्यासारखी सेम होती का? वॉज इट सेम लाइक यू? असते का? चॅट बॉक्समध्ये सांगा. कोर मेंबर म्हणजे एकमेकांची मनातली भावना. सेम तुमच्यासारखे असतात का? या वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळे असतात. सो आता प्रत्येकाची भावना सेम असल्यामुळे रिझल्ट पण आपल्या आयुष्यात वेगवेगळे असतात. सो
तुमची तुमच्या जॉब आणि बिझनेस बरोबरची नातं काय आहे? रिलेशनशिप विथ युअर जॉब अँड युअर बिझनेस. तुमचं तुमच्या जॉब बरोबर आणि बिझनेस सोबतचं नातं काय आहे? तुमचं तुमच्या जॉब आणि बिझनेस सोबतचं नातं काय आहे? सगळ्यांनीच सांगायचं आहे. आपल्याला हे नातं आज बदलायचं आहे. त्या दृष्टीनेच आपण काम करणार आहोत. येस, चांगलं आहे. जिथे चांगलं आहे असं म्हणता ना, तिथे प्रॉब्लेम नसायला पाहिजेत हां. नाहीतर मग ते चांगलं आहे असं नाही म्हणू शकत. हो, हो. करू शकता. मॅम आवाज येत नाही. नाही प्रॉब्लेम कारण आत्ता सगळ्यांना येतोय. नो, नो व्हॉईस म्हणजे नक्की काय? त्याच्याशिवाय उत्तरं देतायत का सगळे? पण माझ्या इथनं काही प्रॉब्लेम ॲज सच नाहीये म्हणून विचारतेय मी. थँक यू. हां. सो आपली आणि आपल्या कोर मेंबरची एनर्जी सेम नाहीये आणि अं, पहिला दिवस आणि आजचा दिवस ह्यामध्ये आपल्या एनर्जीमध्ये नक्की शिफ्ट आहे. राइट? हे तुम्हालाही जाणवलंय की नाही? स्वाती तुम्ही लॉग आउट व्हा आणि परत लॉग इन व्हा. कारण सगळ्यांना आवाज येतोय. येस. सो आज आपण बघणार आहोत त्याच्याच पुढे म्हणजे बिझनेस आणि जॉबमध्ये महत्वाची आपल्या बिझनेसची कोर एनर्जी काय आहे? तर सेफ्टी ही खूप महत्वाची एनर्जी आहे.
that your business should have. सेफ्टी भावना म्हणजे मनातून सेफ फील करणे हा जो भाग असतो, तर तो भाग सेफ्टी इज द इम्पॉर्टंट एनर्जी दॅट युअर बिझनेस शुड हॅव. सेफ्टी इज द रिझन वी सेल आणि सेफ्टी इज द रिझन वी बाय. तुमच्या मनातून सुरक्षित भावना असेल तर तुमचा बिझनेस चांगला होणारच. मुळात ज्यांना ज्यांना बिझनेस आणि जॉबमध्ये खूप प्रॉब्लेम्स येत आहेत, त्यांच्या मनामध्ये सेफ्टी फिलिंग ही थोडी कमी असते. म्हणून आहेत ते. पण आज आपण ते हील पण करणार आहोत. आज आपण त्याच्यावर कामही करणार आहोत. सो सेफ्टी असेल, सुरक्षित भाव असेल, तर आपण वस्तू विकू शकतो, प्रॉडक्ट्स विकू शकतो, सर्व्हिसेस विकू शकतो. आणि सेफ्टी जर मनात नसेल, तर आपल्याला त्याच्यासाठी प्रॉब्लेम येतो. इट्स ट्रान्समिटेड. सेफ्टी इज ट्रान्सफर्ड थ्रू अवर नर्वस सिस्टम. सेफ्टी ही नर्वस सिस्टीम मधून ट्रान्सफर होत असते. सो सेफ्टी इज ट्रान्सफर्ड थ्रू अवर नर्वस सिस्टीम. आपण मज्जा तंतू असं म्हणतात किंवा कोण कोण जॉबला इंटरव्ह्यूला जाण्यासाठी कुणाकुणाला असं फील होतं की टेन्शन आलंय, स्ट्रेस आलाय. म्हणजे जॉब इंटरव्ह्यूची भीती वाटणे किंवा जॉबमध्ये काय होईल, कसं होईल याची, हे कोणाकोणाला होतं? जॉबसाठीच्या लोकांसाठी विचारते आधी. येस. असं का बरं होतं? तुम्ही कधी विचार केलाय? म्हणजे प्रयत्न आपणच करत असतो. आपले फीलिंग, थॉट्स, बिलीफ आणि ॲक्शन यावर आपल्याला काम करायची गरज आहे. सगळ्यात महत्त्वाची. आपल्या भावना काय आहेत जॉबमधल्या? भावना, विचार, विश्वास आणि कृती. तो आपल्या भावना काय आहेत आणि आपल्याला त्या कशा हे करतात. सेफ्टी इज द रिझन वी सेल, सेफ्टी इज द रिझन वी बाय. ही ट्रान्समिट होते, ते आपल्या नर्व्हस सिस्टम मधून ट्रान्समिट होते. सो ज्यांना ज्यांना जॉब हवे आहेत, त्यांचं आत्ताच्या जॉबबद्दलच्या भावना काय आहेत, हे लिहा. करंट जॉब असेल तर, जॉब नसेल तर किंवा नवीन जॉब हवा आहे, तर त्याच्या संदर्भातल्या फीलिंग्स काय येतायत तुम्हाला? क्विक क्विक होऊ दे. हे ना पेमेंट वाढवा सांगायची भीती वाटते, तर होपोनोपोनो करा. तुमच्या तोंडातनं आपणच बाहेर पडेल. वाढवा असं. हे बिझनेसचंही सांगणार आहे मी, आधी जॉबचं विचारलंय. फीलिंग्स काय आहेत? बरं एनिवेज दोन्ही चालू शकतं एका ह्याच्यामध्ये. आता फीलिंग, थॉट, बिलीफ, ॲक्शन हे जॉब आणि बिझनेस ऑर व्हॉटएव्हर तुम्ही जे काही करत आहात, करायचं आहे, त्यासाठीच्या म्हणजे आता हे सगळ्यासाठीच आहे एफ-टी-बी-ए. हेल्थ, रिलेशनशिप, करियर, मनी कशामध्ये बदल घडवायचा आहे, कोणताही एरिया असू दे, त्यामध्ये तुम्हाला जी एंड रिझल्ट हवा आहे, त्यासाठीच्या तुमच्या आत्ताच्या भावना काय आहेत? बऱ्यापैकी लोकं ना निगेटिव्ह भावना लिहितायत. इज इट ट्रू? तर या भावना जर असतील, तर तुम्हाला जॉब मिळेल असं तुम्हाला वाटतंय?
येस वाटतंय का प्रमोद? निगेटिव्ह भावनांमधून तुम्हाला जॉब मिळेल असं वाटतंय का? तो आज काय महत्वाची गोष्ट आहे, काय बदलायची गरज आहे? तर तुमच्या भावना, विचार, विश्वास आणि कृती. तुम्हाला जॉब हवा असेल, तर जॉब तो ऑलरेडी मिळाला आहे. यानंतर तुम्हाला काय वाटेल हे लिहा इथे. तुम्हाला बिझनेस करायचा आहे. तुम्हाला किती बिझनेस हवा आहे दिवसाचा? इथे क्लॅरिटी पाहिजे. किती रुपये मिळायला हवेत? इथे क्लॅरिटी पाहिजे आणि तो मिळाल्यावर तुम्हाला कसं वाटेल? हेही पाहिजे. सो हे मला कळू दे. सो अचीव्ह झालंय ह्या विषयावर तुम्ही आलात आत्ता, तर ते लवकर मिळेल. कारण एव्हरीथिंग इन लाईफ इज अबाउट फीलिंग. तुम्ही इमॅजिन करून बघा तुम्हाला घर घ्यायचंय. घेतल्यानंतर काय फील होतं? येस, मग हॅपी फीलिंग रोजच्या आयुष्यात ठेवणं इज रिअली दॅट डिफिकल्ट फॉर यू? तुम्हाला कठीण वाटतंय का हॅपी, सिक्युअर, अचिव्हमेंट? त्या ना नॅचरल गोष्टी आहेत आयुष्यातल्या. फास्ट फास्ट सांगा. जी काही गोष्ट तुम्हाला मिळायची आहे ती मिळाली. असं इमॅजिन करता येतंय का तुम्हाला आधी? मग तेच करता आलं तर तुम्हाला त्या गोष्टी खूप लवकर मिळणार आहेत. दॅट इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ अट्रॅक्शन टेक्निक्स. सो म्हणून म्हणते की सेफ्टी मनामध्ये असणं गरजेचं आहे तुम्हाला. जेवढा सुरक्षित भाव असेल तेवढ्या लवकर गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. हाऊ डू यू फील व्हेन यू सेल टू युअर क्लायंट? तुम्हाला कसं वाटतं जेव्हा तुम्ही एखाद्या तुमच्या क्लायंटला वस्तूवर हे विकता, तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? सर्व्हिस किंवा वस्तू जेव्हा तुम्ही एखाद्या तुमच्या क्लायंटला विकता, तेव्हा तुम्हाला आतलं फीलिंग काय असतं? आनंद होतो. ओके. जर तो आधी आणता आला, तर काय होईल? जर आधी तुम्हाला आणता आला, तर ती गोष्ट झाली आहे, या ह्याच्यामध्ये जर तुम्ही राहत असाल, तर
हॅलो. हॅलो. हां. ओके. सो तुम्ही तुमच्या क्लायंटला एखादी वस्तू विकली, की कसं वाटतं? तुमचं कोणाशी असं डिफिकल्ट कन्व्हर्सेशन होतं का? की किंवा इंटरव्ह्यूला जायच्या वेळी तुम्हाला कठीण वाटतं का? तुमच्या फॅमिली बरोबर बोलताना तुमच्या मनात काय येतं? किंवा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, इट्स अवर एबिलिटी टू फील सेफ. ही आपली एबिलिटी आहे सेफ फील करण्याची, जी आपलं रिसिव्हिंग वाढवते. आपण जेवढं सेफ फील करू, तेवढं आपल्याला गोष्टी मिळणं सुरुवात होतं. इट्स अवर एबिलिटी टू फील सेफ व्हिच एक्सपांड्स अवर रिसिव्हिंग. आणि जेव्हा आपलं रिसिव्हिंग वाढतं, तेव्हा आपण पैसे कमावतो. When receiving expands, that's how we make money. आपण पैसे कमावू शकतो जोपर्यंत आपल्या आतमध्ये जागा आहे. आपल्या मनामध्ये जागा आहे, तोपर्यंत आपण पैसे कमावू शकतो. We can make money until we have that space inside us. म्हणजे काय? तर आपल्या मनातलं क्लटर जर मनामधून बाहेर पडून गेलं, तर घर स्वच्छ केल्यावर घरामध्ये चांगली एनर्जी यायला लागते. तसंच आहे, मन स्वच्छ केल्यावर आपल्याला नवीन गोष्टी रिसीव्ह करण्याची एनर्जी यायला लागते. We can make money until we have that space inside us. आपण पैसे कमावू शकतो जेव्हा आपल्या मनात जागा आहे. We can't have a space until we are tied in emotion of आपल्याला जागा केव्हा नसणार आहे, तर आपल्या मनामध्ये गिल्ट आहे, लाज वाटणे आहे, भीती आहे आणि असुरक्षित भावना या गोष्टी आहेत. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतो सगळीकडे आणि इट्स अ बिगेस्ट रिझन फॉर कन्व्हर्जन्स. सो हे एक बिगेस्ट रिझन पण आहे कन्व्हर्जनचं. आपण मनातून जेवढं सेफ फील करू, भावना जेवढी सुरक्षित असेल, तेवढं आपल्याला गोष्टी होणार आहेत आपल्या आयुष्यामध्ये. सो आणि जोपर्यंत आपण गिल्ट वाटणं, मला का नाही मिळालं, मला मिळायला पाहिजे, मला का मिळत नाहीये, माझं असं का होतंय, मला तसं का होतंय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ते वाटत राहतं, तेव्हा तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काही गोष्टी, काही काम करणं गरजेचं असतं. आता ते कसं करायचं हेच आपण इथे शिकणार आहोत, की आपल्या मनात सेफ फील. आता तुम्ही सगळ्यांनी मला सांगायचं आहे, तुमचा बिझनेस किंवा जॉब ह्याच्यामध्ये काय-काय अडचणी आहेत? काय-काय लिमिटिंग बिलीफ आहेत? काय वाटतं तुम्हाला, की का होणार नाही एखादी गोष्ट? तर तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आहे मला आता. तुमच्या बिझनेस किंवा जॉबमध्ये तुम्ही कुठे असुरक्षित फील करता? हे सांगायचंय मला तुम्ही. हॅलो. हां. माझं ते चॅट बॉक्स ओपन होत नाहीये म्हणून मी टीचरच बोलतीये. मला असं हं. वाटतं, की आज माझा ₹1000 चा बिझनेस झाला, 1,500 चा बिझनेस. आता उद्या परत कसं काय 1,500 मिळणार? कोणते क्लायंट येतील परत? असं माझ्या मनात विचार येतात. ओके. येस. ओके.
सगळ्यांनीच लिहा. आपण अबाउट 42 मेंबर्स आता आहोत. जेवढं जमेल तेवढं आपण हील करणारच आहोत. आय एम नॉट गुड इनफ. बिझनेस मध्ये न्यू क्लायंट्स येणार याची भीती वाटते. बरं, तुमच्या हातात एनिवेज काही नसतं तरी एवढ्या भीत्या का आहेत? कसं होणार ही भावना का आहे? आपण ते सगळं हील करणार आहोत एनिवेज. तुम्हाला होईल असतं फरक. फक्त मी विचारते असं की इतकं मनामध्ये निगेटिव्ह घेऊन जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर कुठून काय रिझल्ट येणार आपल्याला? मला कसं मिळणार? मला काय मिळणार? जर तुम्ही ओपन राहिलात ना गोष्टींसाठी तर तुम्हाला मिळणार आहेत. की माझ्या आयुष्यात बदल घडणार आहे यासाठी तुम्ही जर ओपन राहिलात तर ते बदल घडणार आहेत. आता मला हे होईल की नाही या भावनेत राहिलो तर कसं होणार? आपल्या मनातल्या भावनाच आपल्याला रिस्पॉन्सिबल असतात आपण जिकडे आहोत तिथे पोहोचवण्यासाठी. सो जर तुम्हाला पॉझिटिव्हिटी एक्सपेक्टेड आहे, गोष्टी मनासारख्या घडायला हव्यात असं वाटत असेल तर तुम्हाला आतून थोडासा शिफ्ट करणं गरजेचं आहे. Anxiety about future strict bosses. Okay, who are your uncles? तुम्ही तुमचं काम मनापासून केलं ना तर कोणी स्ट्रिक्ट असू दे, काही असू दे, फरक पडत नाही आयुष्यात. पेमेंट टाइम मध्ये रिसीव्ह होतील का? भांडवल कसं उभे राहणार? लोकांना ना हळूहळूच पटतात गोष्टी. मी सुरू केल्या केल्या माझ्या सगळ्यांना प्रभाव पडला असं नव्हतं. सो प्रोडक्ट चांगले आहेत, त्याचे रिव्ह्यू लोकांना देत जा. त्याने गोष्टी होणार आहेत. सो आता आपण करूया हीलिंग या संदर्भातलं. सगळ्यांनी ऑलमोस्ट सांगितले त्यांना काय वाटतंय. तर ताठ बसायचंय, कॅमेरे ऑन करा, बंद कॅमेरे सगळे, आणि डोळे बंद करा. श्वास घ्यायला सुरुवात करा. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे.
आणि अशी कोणतीही परिस्थिती आठवा ज्यात तुम्हाला खूप असुरक्षित फील होतं. असुरक्षित वाटतं. अशी एक घटना किंवा अशी कोणतीही व्यक्ती मनात आणा, ज्यामुळे तुम्हाला असुरक्षित वाटते. संपूर्ण लक्ष त्यावर केंद्रित करा. तो आणि स्वतःला रेटिंग द्या. 10 म्हणजे हायेस्ट निगेटिव्ह आणि 1 म्हणजे न्यूट्रल. येस. तो आता आपल्याला कराटेच्या पॉइंटला टॅप करायचा आहे आणि फील करायचंय मी जे बोलते ते. सॉरी. इथे टॅप करा. जरी मला नेहमी सुरक्षित वाटत नाही, तरी मी स्वतःवर प्रेम करते, स्वतःला स्वीकारते. जरी या असुरक्षिततेमुळे मी भारावून जाते, चिंतित होते, काळजीत पडते, तरीही मी स्वतःला स्वीकारते. जरी मला माहित आहे की सुरक्षिततेसाठी काम करायला वेळ लागतो, मी नेहमी झटपट परिणामांची आतुरतेने वाट पाहते, तरीही मी स्वतःला प्रेम करते आणि स्वीकारते. जरी मला नेहमी सुरक्षित वाटत नाही, तरीही मी स्वतःवर प्रेम करते, स्वतःला पूर्णपणे स्वीकारते. जरी या असुरक्षिततेमुळे मी भारावून जाते, चिंतित होते आणि काळजीत पडते, तरीही मी स्वतःवर प्रेम करते, स्वतःला पूर्णपणे स्वीकारते. जरी मला माहित आहे की सुरक्षिततेसाठी काम करायला वेळ लागतो आणि मी नेहमी झटपट परिणामांची आतुरतेने वाट पाहते, तरीही मी स्वतःवर प्रेम करते आणि स्वतःला स्वीकारते. जरी मला नेहमी सुरक्षित वाटत नाही, तरीही मी स्वतःवर प्रेम करते, स्वतःला पूर्णपणे स्वीकारते. जरी या असुरक्षिततेमुळे मी भारावून जाते, चिंतित होते आणि काळजीत पडते, तरीही मी स्वतःवर प्रेम करते आणि स्वतःला पूर्णपणे स्वीकारते. जरी मला माहित आहे की सुरक्षिततेसाठी काम करायला वेळ लागतो आणि मी नेहमी झटपट परिणामांची आतुरतेने वाट पाहते, तरीही मी स्वतःवर प्रेम करते आणि स्वतःला स्वीकारते. मोठा श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. इकडे डोळ्याच्या सुरुवातीला चिंतेची भावना रिलीज. डोळ्याच्या बाजूने भीतीची भावना रिलीज. डोळ्याच्या खाली विचार आणि भावना याने भारावून जाणे रिलीज. डोक्याच्या वर सतत तणावाखाली असल्याची भावना रिलीज. नाकाखाली असुरक्षित वाटणे रिलीज. हनुवटीवर असुरक्षिततेची भावना रिलीज.
कॉलर बोनवर असहाय्य वाटणे रिलीज. पायाखाली ठोस आधार नसल्याची भावना रिलीज. लक्ष केंद्रित न होण्याची भावना रिलीज. दोन्ही अंडरआर्म्स आहेत खाली. बरं, ज्यांना दिसत नाहीये त्यांनी प्लीज आपल्या मोबाईलवरची स्क्रीन फक्त हे करा. मी गॅलरी व्ह्यू मध्ये दिसणार आहे तुम्हाला. मोठा श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आता परत डोळ्याच्या सुरुवातीला टॅप करायचं आहे. आय एम नॉट गुड इनफ ही भावना रिलीज. डोळ्याच्या बाजूने मी माझ्या इंटरव्ह्यू साठी तयारच नाहीये ही भावना रिलीज. डोळ्याखाली माझं काही होऊ शकणार नाही, मी त्यात नवीन आहे ही भावना रिलीज. डोक्यावर मी कसं हँडल करणार कोणतीही नवीन गोष्ट ही भावना रिलीज. नाकाखाली इन्व्हेस्टमेंट करता पैसेच नाहीयेत ही भावना रिलीज. प्रत्येक गोष्टीचा ताण येतो ही भावना रिलीज. कॉलर बोनच्या खाली मला जो जॉब मिळालाय तो मला हवा तसा नाहीये. घराच्या जवळपास कसा काय जॉब मिळेल. भरपूर गॅप पडला आहे जॉब मध्ये, तो कमी पडेल का ही भावना रिलीज. मोठा श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. डोळ्याच्या सुरुवातीला बिझनेस मध्ये नवीन क्लायंट कसे येणार ही भीती रिलीज. डोळ्याच्या बाजूने क्लासला स्टुडंट्स येण्यासाठी आणखी काय करू हे कळत नाही. डोळ्याखाली मी बोलायला घाबरते ही भावना रिलीज. डोक्यावर माझ्या प्रमोशनसाठी लोक विरोध करतात ही भावना रिलीज. नाकाखाली पेमेंट वेळेवर रिसीव्ह होईल का ही भावना रिलीज. हनुवटीवर भांडवल कसे उभं करणार ही भावना रिलीज. भविष्यामध्ये स्ट्रिक्ट बॉसेस आहेत तर त्याच्याबद्दलची अँझायटी रिलीज. माझे प्रोडक्ट सेल कसे होणार ही भावना रिलीज. पण लोकांना त्याचं महत्व कळत नाही ही भावना रिलीज. तो मोठा श्वास घ्यायचा आहे. पुन्हा एकदा मोठा श्वास घ्यायचा आहे आणि सोडताना सगळ्या निगेटिव्हिटीज बाहेर पडून गेल्या आहेत असं इमॅजिन करायचं आहे. तो आत्ता कसं वाटलं हे सांगा. बघा आधी स्वतःमध्ये काय फरक वाटतोय आणि सांगा. येस. ओके. सो आता तुम्हाला जी जी कोणती भीती वाटते त्या भीती बोलायच्या आणि त्या रिलीज करायच्या.
मी कालची पण असाइनमेंट पाठवते तुम्हाला. आजचीही पाठवेन पुन्हा एकदा. सो दॅट तुम्हाला त्याच्यावर काम करणं सोपं जाईल. सो आता कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. मॅम, हां, बोला. मला विचारायचं होतं, की आमच्या बिझनेसमध्ये अ, मला पार्टनरशिप हवी आहे. तर हं. त्यासाठी मी कसे काय करू? मला योग्य पार्टनर मिळाला आहे. मी म्हणून होपोनोपोनो करायचं. नाही, बिझनेसमध्ये मी पार्टनर हवी आहे. म्हणजे माझे मिस्टर आणि माझी मुलगी आहे, तर मलाही हिस्सा हवा आहे पार्टनर म्हणून बिझनेसमध्ये. हं, 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 हं. तर मी तर मी ऑलरेडी झालेली आहे असं. अच्छा. हं, हं. आणि ही होपोनोपोनो करायचं. हो, हो. आत्तापासूनच मला ते सकारात्मकता जाणवायला लागली आहे आणि हं. कॉन्फिडन्स आला किंवा सेफ फील होतंय. हं, हं, हं. हो, बेस्ट आहे. नक्की. हो, येस. थँक यू हॅलो. मॅम. थँक यू. हॅलो मॅडम. हां, बोला. माझे एका ठिकाणी पैसे अडकलेले आहेत मेडिक्लेमचे. तर ते हं, पैसे मिळवण्यासाठी म्हणजे पॉझिटिव्ह आहे रिझल्ट हं, तिथून, पण किती दिवसात 1 वर्ष होऊन गेलं त्या गोष्टीला. तिथून काही हं. रिपोर्ट नाहीये अजून. ते पैसे मिळवण्यासाठी काय बोलू रोज मी? एकतर समोरच्या माणसाला माफ करायला लागतं, हं, ज्यांच्याकडनं पैसे येणं बाकी आहे. हं. त्याच्या मागे लागून राहिलात, तर ती गोष्ट मिळणं ही अवघड असते. कारण तुम्ही ओल्ड मनीवर कॉन्सन्ट्रेट करता आहात, हो, हो. की पैसे का नाही मिळत? असं का हं. होतंय? सो सगळ्यालाच होपोनोपोनोच हेल्प करतं किंवा ई-एफ-टी जास्त अजून हेल्प करतं. तर ई-एफ-टीमध्ये तो ई-एफ-टी काय बोलू मॅडम मग मी? तुम्हाला जे वाटतंय तेच बोलायचं असतं. निगेटिव्ह भावना, अजून का आले नाहीत पैसे? मला जे सांगताय त्याच्याऐवजी ते टॅप करा. म्हणजे रिलीज असं बोलू का? ती भावना हं. रिलीज हो, पैसे का आले नाही ती भावना रिलीज असं? हो. बरोबर. ओके, ओके. येस. चालेल. असं प्रत्येक ह्याच्यासाठी आणि दुसरे काही सुचले नाहीत, तर तेच टॅप करायचं. अच्छा, अच्छा. येस. ठीक आहे. थँक यू. थँक यू. मॅडम गुड मॉर्निंग. येस, गुड मॉर्निंग. मला एक शेअर करायचंय फक्त, की हं, माझा बिझनेस आहे हं, आणि काय होतं, की रश आवरमध्ये मला नेहमी डिलिव्हरीज असतात आमच्या. तर काय हं, होतं की ह्याच्या आधी, की रश आवरमध्ये आम्ही ज्यावेळी डिलिव्हरीला जायचो, त्यावेळी पार्किंग कधी मिळत नव्हतं. म्हणजे हं, कुठेही गाडी पार्क करा किंवा रिस्कमध्ये सतत टेन्शन, की गाडी इथं लावली आता टो होईल की काय असं. किंवा हं, एखाद्या माझ्या क्लायंट बरोबर मला हवं इतका वेळ देता येत नव्हता त्याच्यामुळे बोलायला. पण हं. लास्ट 2 डेजमध्ये मला असं जाणवतंय, की मी जिथं-जिथं जाईल, तिथं-तिथं मला ऑलरेडी पार्किंग मिळतंय. म्हणजे असं कधीच घडलं नव्हतं माझ्याबरोबर. म्हणजे बरं. ओके. माझी कार तिथं यायला आणि कुणाची तरी कार निघतीये किंवा ती जागा हं, ऑलरेडी एम्प्टी आहे, असं मला जाणवलं लास्ट 2 डेजमध्ये. हं, हं, हं. ओके. व्हेरी गुड. हां, तर मी ॲक्चुअली त्याच्यावर ज्यावेळी कधी माझ्या शॉपमधून बाहेर पडतो किंवा गोडाऊनमधून बाहेर पडतो, तर मी हं. अ, गेले 4-5 दिवस तसं निघताना होपोनोपो करत होतो, की मी हां. जिथे कुठे जाणार आहे तिथे मला पार्किंग मिळणारच आहे आणि येस. त्याच्यामुळे माझे जे कोणी क्लायंट आहेत त्यांच्याशी बोलायला मला हवा इतका वेळ मिळेल, असं मी येस, येस. होपोनोपो करत होतो. हां, 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 तर हां. मला त्यासाठी तुम्हाला थँक यू म्हणायचंय, की येस. बदल हे खूप जाणवतायत आणि येस. हे फक्त स्पार्किंगसाठी नाही, हे सगळ्यासाठी आयुष्यात वापरू शकतो. आपला माइंडसेट नसतो तो वापरण्याचा. हे कुठे होणार आहे? असं असतं. सो हे सगळ्यासाठी वापरायला सुरुवात करा. जसं मला जागा मिळेल पार्किंगला, हा भाव येतो, तसंच बाकी सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा आला. इट वर्क्स वंडर. येस, बोला. येस, थँक यू. म्हणजे मला येस. असं वाटायचं आधी, की मला ह्या गोष्टींमुळे माझ्या क्लायंटपर्यंत माझा पूर्ण प्रॉडक्टची माहिती किंवा अजून माझा सेल मला कंप्लीट करता येत नाहीये. हं, हं, पण हं. ते आता 2 दिवसामध्ये ॲक्चुअली मला थोडं माझा ऑलमोस्ट
एक 25,000 चा सेल पण इन्क्रीज झाला. वाह! मस्त. हां. येस. भारी. तर थोडं टार्गेट आता मी काँग्रॅच्युलेशन. हायर हां. साइडला हे करतोय. अ, येस, येस. की नक्कीच. येस. तर थँक यू तुम्हाला. थँक यू. येस. थँक यू येस. सो मच. थँक यू. येस. मॅम EFT मध्ये निगेटिव्ह बोलूनच हे करता येतं का? पॉझिटिव्ह बोलून पण करता येईल? येतं ना, पॉझिटिव्ह बोलून पण रिलीज होतं सगळं. म्हणजे आपल्याला जे हवंय ते EFT केलं तरी चालतं ना? हो, हो. चालेल. थँक यू. थँक यू. मॅडम, हां, बोला. मुलांच्या जॉबसाठी पण आपल्याला करता येतं का? हो. अहो, तुमच्या भावनांसाठीच तुम्हाला करायचंय. मी तेच शिकवते पहिल्या दिवसापासून. तुम्हाला काय पाहिजे? ते मिळालंय असं म्हणायला लागलात म्हणजे मी मगाशी जे सांगितलं तुम्हाला झाल्यावर काय फील होतं, हे ऑलरेडी फील करायला लागलात, तर गोष्टी होणार आहेत सहजपणे. ओके. हं. येस. ओके. चलो परत उद्या आपला लास्ट डे आहे. मेडिटेशन, चक्रा मेडिटेशन मेन पार्ट आहे. सो सगळ्यांनी अवेलेबल राहा. बाय बाय.